आज ना दिवसभरात भरपूर काही खाल्लं आणि त्याची सुरुवात झाली सबवेच्या या चिकन टिक्का मल्टीग्रेन ब्रेडपासून, जे मी फर्स्ट टाइमच खाल्लं. मम्मी आली होती, अजय आला होता, त्याच्यामुळे तिच्या मदतीने ना आठवड्याभराच्या आणलेल्या सगळ्या भाज्या निवडून घेतल्या. रात्री येताना ना सागरने असे बांगडे आणले होते, ते मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवले, कारण की आजचा जेवणाचा बेत बाहेर होता. कारण आज होती मम्मी आणि पप्पांची मॅरेज ॲनिव्हर्सरी. त्याच्यासाठी आम्ही आलो होतो इथे एक छोटासा केक बघायला. मम्मीला वाटलं मी तिचा फोटो काढते, म्हणून ना ती अशी पोज देऊन बसली होती. चला फायनली ना एक छोटासा असा ब्राउनी केक घेतला आणि आम्ही निघालो आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये. तंदूर थाळी म्हणून एकदम बेस्ट रेस्टॉरंट आहे. आम्ही ना पहिल्यापासून इकडेच होतो आणि इकडची टेस्ट एकदम बेस्ट आहे. इकडचं वाईब ॲम्बिशन खूपच छान आहे. बाबू आहे ना बाहेर आल्यानंतरला खूपच एन्जॉय करतो. अर्थातच त्याला बाहेर फिरायला घेऊन गेले की त्याला खूप छान वाटतं. जेवणाची सगळी ऑर्डर देऊन झाली आणि मम्मीचा ना इथे केक कट करायला घेतला. तिचा आहे ना प्रत्येक मुमेंट जे आहे, म्हणजे जसं तिचा बड्डे असू दे किंवा ॲनिव्हर्सरी असू दे, तिचं आम्ही सेलिब्रेट करतोच. कारण की भलेही सोबत पप्पा नसतील, पण आम्ही तिच्यासोबत आहोत आणि तिच्यासाठी प्रत्येक हा जो स्पेशल डे असतो ते आम्ही स्पेशल करण्याचा थोडाफार का आहे ना प्रयत्न करत असतो. तर ना तिला जो आनंद भेटतो आणि तो आनंद बघून आम्हाला पण छान वाटतं. तर अशा पद्धतीने आहे ना केक आणि सगळं आम्ही भरून घेतलं आणि केक सिरियसली खूपच छान होता आणि खूपच भारी लागत होता टेस्टला. बाबूला आहे ना जास्त मी गोड देत नाही, म्हणून त्याला एकच घास भरवला. तर आज आम्ही आहे ना फर्स्ट टाइम स्टार्टरवरती ना जरा जास्तच भर दिला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट टाइम ऑर्डर केलं होतं क्रॅब्स लॉलीपॉप, त्याच्यानंतर ऑर्डर केलं चिकन मंचाव सूप आणि लास्टला ऑर्डर केलं पनीर टिक्का पहाडी, जे ना टेस्टला अप्रतिम होतं. क्रॅब्स लॉलीपॉपचं स्टफिंग ना आतमधून हे असं काही होतं, ते पण छान होतं टेस्टला. आणि जेवता बघा बाबू नाही इथे झोपूनच गेला अचानकमध्ये. तर त्याला डिस्टर्ब न करता झोपून दिलं. आणि मेन कोर्समध्ये आम्ही ऑर्डर केलं प्रॉन्स बिर्याणी आणि पनीर बिर्याणी. घरी आलो आणि घरी आल्यानंतरला आहे ना लेट नाईटपर्यंत नवा व्यापार खेळत बसलो. लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहे ना ह्याच्यामध्ये जागा झाल्या, कारण लहानपणानंतरला डिरेक्टली आत्ता एवढ्या वर्षांनी खेळत होतो. सो खूपच छान वाटलं. चला तर असा होता आपला आजचा ब्लॉग, आपला आजचा डे. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.